कसं काय स्वागत आहे तुमच्याच म्हणजेच गावाकडचा वेगळा विषय बोलतो साऊंड सिस्टम मॅम मी पेजचा सर्व्हिसवर प्रतिदिन 54 साईट्स होतो. तर पब्लिक तुम्ही ज्या शोच्या आतुरतेने वाट बघत आहात तो शो आला म्हणजेच कोणती यात्रा 2024 ती येते बरोबर 25 एप्रिल 2026. तर हा विषय असणार आहे डायरेक्ट दुपार म्हणजे 12 वाजल्यापर्यंत 10 वाजेपर्यंत. त्यात ग्रामपंचायतीचे विषय करत होते त्याच्यावरती पण 10ला सगळं 12ला सगळं साऊंड एंट्रा होणार सगळं टॉपमध्ये होणार आणि साऊंड शो चालू होणार. तर इथं काय विषय सगळं सेक्टर जे आहे ते सगळं टॉपचं आहे. असं पण कोणला नाही की नवीन सेटअप आहे ह्यावेळी एका दुसरा असेल बट सगळे जे सेटअप आहे ते सगळं टॉपचं 2-2 मध्ये लागणार आणि जे क्लीन आहे त्यांचं क्वांटिटी जास्त असेल. आणि हा विषय असतो डायरेक्ट देवळापाशीच असतो बऱ्यापैकी सगळं साऊंड आपापल्या जागेचा चेक देतात आणि देवळापाशी येतात. तर काय काय विषय तुम्हाला प्रत्येक जे साऊंड आहेत कुठं लागतील काय होणार कसं होणार कॉम्पिटिशन कुठं होऊ शकते ते तुम्हाला सगळं सांगणार. आणि चॅनल आपला म्हणजे आपल्या इंस्टाग्राम पेजला जर फॉलो केलं तर आत्ताच फॉलो करा साऊंड फेस प्रतीक. आणि वेळ जास्त नाही वेळ घेता आपण आता लिस्ट बघा. लिस्टचा विषय काय वरती खाली आम्हाला तसं जे साऊंड वाटलं तसं मी साऊंड घेतलं त्यामुळं म्हणा आणि एवढं म्हणून की आमचा साऊंड पाहिला पाहिजे आता या पाहिजे तर त्यावर काय विषय नाही बाबा सगळ्यांचं साऊंड घेतले त्यामुळे तू नको काळजी करू. तर आणि काय सांगायचं म्हणजे आपलं यूट्यूबला पण पेज आहे त्याला पण सबस्क्राईब करू शकता बायोमध्ये लिंक आहे. तर पब्लिक पहिला सेटअप आहे म्हणजेच अनिल पाटील यांचा प्रीमियम सेटअप म्हणजे 7 वॉल्टचा दी AP आउटलेट कमी वेळात जास्त नाव गाजवलेला म्हणजे हा सेटअप सांगितला रॉयल साम्राज्य कोतुली आहे. आणि ह्यांचा विषय काय यांचा ट्रायल पडते देवळाच्या मागच्या साईडला आणि नंतर मी चौकात येते किंवा यंदा त्या जास्त चुरीचा विषय असल्यामुळे डायरेक्ट चौकात लावतील काय काय होते. तर दुसरा सेटअप आहे कराडची रॉपर म्हणजे व्हिडिओ कराड हा सांगितला खच्चा कॉलेज कोतुली आणि हिंची ट्रायल जी असते ती ग्रामपंचायती साईडलाची जागा आहे तिथंच असत्या आणि जिथलं सगळं साऊंड येते तिथं कॉम्पिटिशन वगैरे विषय पण मागल्या ती थांबली होती डायरेक्ट लाईनला लागली तर यंदा काय काय होते तर बघायला लागते. आणि हा विषय काय माहिती आहे हिने हा पॉवर प्लस डायरेक्ट जेव्हा यांची स्थापना झाली तेव्हाच नाही पॉवर प्लससाठी अजून पॉवर प्लस आहे पॉवर प्लस पण विश्वास आहे मागले जरा सगळं इकडे तिकडे पुण्यात बी चालतात यंदा काय नवीन अपडेटसोबत येते का बघायला लागते. तर चला तर तिसरा सेटअप म्हणजेच कराडचा वाघ म्हणजेच टायगर बरोबर निक्साचा फर्स्ट सेटअप आणि हा सांगितला आहे दोस्तीबाज कोतुली यांचं 2 सेटअप आहे आदल्या दिवशी म्हणजे 24 तारखेला एक सेटअप आहे रात्रीचे 6-7ला एक स्टँडिंग विषय वाटतं. हा आहे क्लीन म्हणजे आधीच कंपनीची रेव असेल हा आता कोणा कुठली घेऊन येतात का डायरेक्ट कंपनी विषय करतात ते बघा लागते. आदल्या दिवशी 4 किंवा 6 लागेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मेन डेला टायगर नंबर ही दरवीचा विषय करत असतो ट्रायली निरुषावरती गेली आणि तिथून चौकात येते पण कॉम्पिटिशनला वेळ झाले जास्त होत असल्यामुळे ती डायरेक्ट याला चौकातच जोडणार आहे. मागली मी चौकात ट्रायल होती तर ती बघा चालणार राहणार. तर कोल्हापूरमध्ये नेक्साचा प्रीमियम सेटअप म्हणजे दुर्वा हा सांगितला रॉयल्टी आणि ह्यांची जी ट्रायल असणार आहे ती पॉप नाका म्हणजे जिथून ग्रामपंचायत मागची गलीची जाते ती डायरेक्ट गली ते पॉप नाक्याविषयी जाते तिथं ट्रायल घेऊन ती चौकात येणार आहे किंवा जर कॉम्पिटिशनचा माहोल झाला ही पण डायरेक्ट चौकात विषय त्यामुळे चौकात बघण्यासारखं राहणार आहे. आणि यांचा विषय काय मागले पण यांचा दुर्वाच होता यंदा पण यांचा दुर्वाच आहे. तर परत एकदा विश्वास टाकल्यामुळं कॉम्पिटिशन हे बघण्यासारखं राहणार आहे आणि परत एकदा निक्साचा परत एक सेटअप आले त्यामुळं बघूया आणि कशावर. तर बघू 5वा सेटअप म्हणजे RPची काळी भिंत बोलत इंडिया ऑडिट करा हा सांगितला बाजारपेठ तालुक कोतुली आणि हिची जी ट्रायल आहे ही ट्रायल होईल बाजारपेठेमध्ये म्हणजेच कोतुलीचं स्टँड आहे स्टँडवरनं जो रोड येतो मराठी साईड म्हणजे डाव्यासाठी मराठी साईड लागतं तिथून जर असं पुढं आलं ना तिथंच तुम्हाला हा सेटअप भेटून जाईल म्हणजेच इंडिया ऑडिट करा. आणि हा विषय आहे मागले पण यांचा इंडिया ऑडिट होता यंदा पण इंडिया ऑडिट त्यामुळं मागल्याची जी काय राहिलं असेल ती यंदा करून त्याच्या नादा माहिती तर बघूया काय करते नाहीतर ही पण डायरेक्ट होणार डायरेक्ट चौकात नाहीतर इथं ट्रायल देतील आणि डायरेक्ट चौकात कारण की कॉम्पिटिशन हे डायरेक्ट 2 वाजता सुरू 2 किंवा 1 वाजता त्यामुळं बघायचं राहणार. तर चला आपण आता 6वा सेटअप हा राहणार आहे परत एकदा RPचा सेटअप म्हणजे कोल्हापूरचा रंगारा बोले तो सरकार साऊंड कोल्हापूर हा सांगितला ABS बॉयज कोतुली आणि ह्यांचा विषय काय त्यांची जी ट्रायल आहे ही रवींद्र सावंत चौक म्हणजे मी कोल्हापूरकडे येताना डायरेक्ट कोतुली एकदा आला कोतुली पोचल्यानंतर जी मध्ये जे कमानी लागते त्या कमानीपासून जर वरती गेला तर तुम्हाला हा साऊंड तुम्हाला भेटून जाईल सरकार साऊंड कोल्हापूर. आणि ह्यांचा विषय काय ह्यांचा मागल्या पण सरकार होता यंदा पण सरकार होता त्यामुळं सगळ्यांना सेटअप बनवणार तेच सेटअप आणि मागल्या वेळी ह्यांचं पण कॉम्पिटिशन झालं त्यामुळे ही पण शक्यतो करून कॉम्पिटिशन लागावं त्यासाठी ही पण चौकात येऊ शकतात. चौकात आली तर ही तुम्हाला देवळाची भेटून जाईल. तर सरकार साऊंडची जी फॅन तिने डायरेक्ट कमानीपासून आधी बसायला तुम्हाला हा सेटअप भेटून जाईल. तर बघू 7वा सेटअप हा आहे UVचा म्हणजेच UVचा प्रीमियम सेटअप बोले तो आप्पा ऑफ सांगितला हा सांगितला सरकार बच करतो ह्यांचं मागे जो विषय होता हिने डायरेक्ट 2 सांगितले रॉयल चौपन आणि तुमचा पैसा हे दोन्ही पण सेटअप होतं यंदा एकच सेटअप सांगितला त्यामुळं हेही पण ह्यांचं पण काय होऊ शकते जोरमानी इकडे तिकडे त्या दिवशी पण दुसरा घेऊन येऊ शकते त्यामुळे ह्यांचं काय सांगता येईल. तर सरकारचा विषय काय चौकात असते डायरेक्ट राहायला म्हणजे जी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत म्हणजे देवळाच्या समोर बरोबर वरतीकडे कंट्रोल असतो वरतीकडे कंट्रोल खालतीकडे कंट्रोल असतं. आणि हिंचं पण बघायचं राहणार कारण की मागल्या यांना जर असा कॉम्पिटिशनचा काय विषय इकडे तिकडे झाला त्यामुळे यंदा ही पण परत ताकद लावणार आहे. तर बघा यांचा काय विषय तर चला तुम्हाला परत 8वा सेटअप तर पब्लिक परत एकदा 8वा सेटअप आहे परत एकदा AP कॅबिनेटचा
कराडचा विषय म्हणजे एस पी सांगितला बॉस कंपनीचा विषय काय यांची जी ट्रायल ही आदित्यच्या म्हणजे जो तुमचा बाजारपेठ तारीख होती इंडियाच्या पुढच्या साईडला किंवा मागच्या साईडला किंवा जर कॉम्पिटिशनचा विषय झाला तर ही पण डायरेक्ट चौकात येणार त्यामुळे चौकात काय जागा उरणार नाही त्यामुळे बघूया काय करतो एस पी प्लस पहिल्यांदा आपल्या भागात येणार आहे त्यामुळे यांना नाव करण्यासाठी जास्त म्हणजे सेक्टर पॉवरफुल असू शकतो कारण की हा पण सेक्टर बघितला नाही तर हा बघायसारखा नाही तर बघूया आता डायरेक्ट मला 9वा सेक्टर तर पब्लिक 12वा सेक्टर राहणार हा आर्की कॅबिनेटचा म्हणजेच पुणेवाला विषय बोलतो एम साऊंड हा ठर सांगितला आहे मला कोतोली यांचा विषय कसा असतो माहिती आहे हे मागले हाच होता असं मला बघण्यात होतं आणि आता पण त्यांचा तोच आहे त्यांचा साऊंडचेक आहे तो चौकात होते कुठं माहिती आहे मी देवळात शाळा देवळात वरच्या साईडला जी गली जातात आपल्या एक मध्येच एक म्हणजे मध्येच एक अपार्टमेंट आहे अपार्टमेंट साईडला एक गली जातात त्या कॉर्नरला वर म्हणजे इकडे खाली करून त्यांचा चेक पडतो तर बघूया हा पण विषय बघण्याचा कारण की अखंड म्हणजे अख्ख्या त्यांच्या साऊंडमध्ये हा साऊंड म्हणजे हेच वेगळं कॅबिनेट आहे म्हणजे निक्सा AP RP सोडून हा आरकीचा सेटअप आहे त्यामुळे बघण्याचा कारण आहे तर चला तर पब्लिक 9वा सेटअप आहे क्लीन विषय म्हणजेच इलेक्ट्रॉस्टिक दी ब्रँड सिरीज ही आणली युवा फ्रेंड्स कोतून ही यांचा विषय काय माहिती ही क्लीनसाठी फेमस म्हणजे क्लीनसाठी यांनी ओळखतात कारण की दरवेळी आता ज्यांच्या मागल्या वेळची सिरीज होती सिरीज काय करून आल्या पण लॉयलीची होती 4 विचार आणि ते ज्या हिने लावलेले नायट्रो लावलेलं आय थिंक तिकडे एक सेक्टर बघा हे सेक्टर दादा विषय आणि यंदा पण ही लावले त्याला प्लास्टिक ब्रँड सिरीज डायरेक्ट अडकायचा विषय असा मला म्हणजे ऐकण्यात म्हणजे बघण्या विज्ञान कळा आले त्यामुळे बघूया काय काय होतं ह्यांची जी ट्रायल ह्यांची डायरेक्ट टेस्टून व्हावं किंवा मावळी फाटा त्या दोन्हीपैकी इकडे तिकडे होतील किंवा की ही चौकात लोक येणार कारण की यांना जे कॉम्पिटिशन वगैरे सगळं झालं ही निवांत एक 7:30 वाजता हे म्हणजे तिथं मावळी फाट्यावर एक रोड जातो त्या रोडवरून डायरेक्ट नेहरू कॉलेजला रोड जातो तिथनं कोकणा किंवा असा विषय डायरेक्ट सर्कल विषय ते डायरेक्ट चौकात येतील तर बघूया आता पुढचं सेक्टर 10वा सेक्टर राहणार आहे कुठला वाटतं तुम्हाला क्लीन पण बेस पण आणि वोकल पण म्हणजेच बेंजो हा सांगितला आहे दुनियाला एक टक्कावारी स्वतः कुठला आहे मला एवढं काय माहीत नाही पण हा टॉपचा असणार 300 क्षेत्रात आणि कारण कुतुकारण काय सांगितलं कारण की तुम्हाला जर बेंजो जर बघायला असतील टॉप तर तुम्हाला गणपतीला लागते तिथे 6व्या दिवशी ते सगळं बेंजो असतं 10 तर तुम्हाला बेंजो टॉपचं बसणं क्वालिटी विलिटी सगळा विषय आणि त्यांचा विषय असणार आहे डायरेक्ट सुतारवाडे म्हणजे असं मला माहितीनुसार मला जे कळाली की त्यांची जी डायरेक्ट सुतारवाडे करणार सुतारवाडे म्हणजे कुठं जी रवींद्र सावंत यांची कमानी आहे त्या कमानी तुम्ही आग घालणार डायरेक्ट मला हे गाठ पडतं तुला गाठ पडतं ABS वाल्याचं सरकार गाठ पडतं त्याच्या पुढच्या साईडला जास्त इकडे तिकडे विचार वगैरे केला मला सुतारवाडा गाठ पडतं त्या सुतारवाडा 300 गाठ पडणार म्हणजे सुसंघाचं आता आपण बघूया 11 सेक्टर हा नाही 11 सेक्टर म्हणजे ह्यांच्यात जे राहिलं ते दिलदारवाड्याचं एक साऊंड राहिलं दिलदारवाड्यांचं साऊंड आहे का नाही का माहीत नाही पण शक्यतो करून लागू शकतो कारण की त्यांनी मागल्या वेळी काहीतरी मागल्या वेळीचं माहीत नाही पण त्याच्यात जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांनी 53 लावून लावला त्यामुळे यंदा कुठला होतो बघण्यासाठी राहणार आहे तर लिस्ट संपलेली आहे आणि इकडे तिकडे कोणतरी 14-15 साऊंड लावू शकतात कारण की कॉम्पिटिशन विषय आणि ह्या शोचं सांगायचं म्हणजे सगळ्यांनी डायरेक्ट काय करा माहिती आहे कापसापेक्षा जे एअर बँड होतात असलं डायरेक्ट घालायचं आणि यायचं डायरेक्ट वाटल्याची किती लावा कारण की सगळी कामं असणार आहे कोण टॉप ठेवतोय कोण काय करतोय कोण बेस लावणार नसतो तो विषय आणि ह्यात एक बघायचा करणार आहे कोतोली हे फेमस नवीन ट्रॅकसाठी फेमस आहे कारण की इथे जी आहे जी गाण्याची होतात ती सगळी नवीन असतात बऱ्यापैकी कारण की जुनं काय नसते तिथे डायरेक्ट नवीन विषय त्यामुळे बघायसारखं राहणार आहे आणि हा शोचं म्हणजे तुम्हाला परत तारीख सांगतो 25 एप्रिल 2016 बरोबर 2 ते 10 विषय असणार आहे आणि इथं आपण पण असणार त्यामुळे काय विषय नाही भेटू वगैरे चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा इंस्टाला साऊंड प्लेस गावाकडे तर आता जास्त न विषय काय करता आणि जर इकडे साऊंड वगैरे वाढलं कमी झालं ते तुम्हाला कमेंटमध्ये टाकून जाईल तर चला भेटू आता 25 तारखेला तर